राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात स्वतंत्र कायदा केला। यासाठी मी राज्य सरकारचे आभार व्यक्त करतो। सर्वपक्षीय आमदारांचे मनपूर्वक स्वागत करतो की त्यांनी आम्हाला परत एकदा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला। आता दोन प्रश्न समोर आलेले आहेत, हे आरक्षण टिकेल का? आणि दुसरा प्रश्न आलेला आहे की केंद्राच्या परीक्षांमध्ये युवकांनी काय केलं पाहिजे। प्युरिटी पिटिशनचा निर्णय येणं बाकी आहे। मराठा आरक्षण रद्द होत असताना सर्कमटेन्सवर माननीय न्यायालयाने भाष्य केलंय। सर्कमटेन्सचा अर्थ असा असतो अपवादात्मक परिस्थिती। मी सर्वप्रथम आयोगाने जो रिपोर्ट दिलेला आहे, जी माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे, त्यामध्ये आयोगाने स्पष्ट केलेलं आहे मराठा समाज कसा मागासलेला आहे। मागच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये न्यायालयाने सांगितलं अपवादात्मक परिस्थितीत दिसत नाही, मराठा समाज हा पुढारलेला आहे। मागच्या काळात आरक्षणाचा अहवाल तयार करताना कुणबी मराठा, मराठा कुणबी एकत्र आहे असं सांगण्यात आलं। याचाच अर्थ की मराठा समाजातले जे कुणबी भाऊ बहीण आहेत ते शासकीय सेवेमध्ये, शिक्षणामध्ये ओबीसीतून लागले, तेव्हा मराठा समाजाचं अधिकचं वर्चस्व त्याच्यामध्ये दिसलं। आजच्या अहवालाच्या रिपोर्टामध्ये फक्त मराठा असल्यामुळे मराठा समाज मागासलेला आहे हे दिसून आलं। सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द होत असताना अपवादात्मक परिस्थिती नाही हे मुख्य कारण होतं। टक्केवारीवर जी चर्चा होती, मी माझ्या भावांना भगिनींना सांगू इच्छितो, या राज्यामध्ये 52% आरक्षण आहे, 10% आरक्षण ईडब्ल्यूएस आहे, त्यामुळे टक्केवारीचा विषय संपलेला आहे। फक्त आणि फक्त लढाई अपवादात्मक परिस्थितीची आहे आणि ह्या अहवालामध्ये अपवादात्मक परिस्थिती आहे। या कायद्यामध्ये राज्य सरकारने केलं तर हे निश्चित टिकेल। आणि एक प्रश्न नवीन आता समोर आलेला आहे की ओबीसीतनं आरक्षण न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं। मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो, राज्य सरकारतले सर्व विरोधी पक्ष ठणकावून सांगत होते आम्ही कोणालाही धक्का न लावता आरक्षण देणार आहोत। मग राज्यामध्ये माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेबांनी वाद निर्माण का केला, हा देखील मला त्यांना सवाल आहे। भुजबळ साहेबांना मी सांगू इच्छितो, तुम्ही जर स्वतंत्रच आरक्षण देणार होते मग का तुम्ही सभा घेतल्या आणि का मराठा समाज आणि ओबीसी समाजाला आम्ही सामने उभा करण्याचा प्रयत्न केला? कोणीही काळजी करू नका, शेवटच्या श्वासापर्यंत हे आरक्षण टिकवण्यासाठी शेवटची कायद्याची लढाई देखील आपण सर्वजण मिळून लढू। त्यामुळे राज्य सरकारला सांगतो की तुम्ही ज्या अधिकाराने आरक्षण दिलं त्या अधिकाराने तुम्हाला आरक्षण टिकवावं लागेल। जे जे सत्ता आणण्यासाठी केलं, जे जे पक्ष मिळवण्यासाठी, चिन्ह मिळवण्यासाठी केलं, सरकार स्थापनेसाठी केलं, तसंच हे मराठा आरक्षणासाठी यापुढच्या काळात करावं, एवढीच मी त्यांना विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।